श्री गुरु लीलामृत अध्याय पहिला. श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र. श्री गणेशास वंदन असो. श्री सच्चिदानंद श्री दत्तगुरुस वंदन असो. माता पिता या उभयतासही वंदन असो. आता श्री गुरु लीलामृत ग्रंथास प्रारंभ करीत आहोत. सर्वप्रथम पार्वती मातेच्या मांडीवर विराजमान झालेल्या श्री गणेशाला वंदन आणि त्यांच्यापाशी ग्रंथलेखन करताना येणारी विघ्ने क्षणार्धात नष्ट करा अशी विनंती. अग्नीच्या ज्वाळामध्ये गवताच्या पेंड्या जळून खाक होतात. हत्तीच्या कळपास पाहून सिंह पळून जातो. त्याचप्रमाणे हे गजानना, माझ्यावर येऊ पाहणाऱ्या विघ्नांचे ढग तुझ्या दृष्टिक्षेपानेच तू पळून लाव. ज्याप्रमाणे मांजर दृष्टीस पडता उंदराची गाळण उडते व ते सैरावैरा पळत सुटतात, वाऱ्याच्या झंझावातामुळे धुळीचे कण इतस्ततः उडून जातात, त्याचप्रमाणे मला त्रास देणारी विघ्ने तू पळवून लाव. मांत्रिकाला पाहून भूतपिशाचांची, ओघवत्या सोऱ्याला पाहून काजव्यांची, वज्रास्त्राला पाहून पर्वताची गाळण उडते, गरुडाला पाहून सर्पाची, सूर्याला पाहून अंधाराची गाळण उडते आणि वाऱ्याला पाहून ढगाच्या समुदायाची दानादान होते, तसेच हे गजानना, तुला पाहून विघ्नांची गाळण उडेल. सभेमध्ये विद्वान पंडित यथा मूर्ख माणसे मौन धारण करतात, त्याचप्रमाणे भगवंताचे स्मरण केले असता पातके शांत होतात, म्हणजे पातकांचा नाश होतो. सूर्य उगवला असता घोबडादी निशाचर लपून बसतात. सिंहाची डरकाळी ऐकता श्वापदे गर्भगळीत होतात. वैराग्य आल्यामुळे आशा अपेक्षा लोप पावतात. पवित्र गंगाजल पापनाशन करते. नागबंधनातून मुक्त होण्याकरिता गरुडास्त्र उपयोगी पडते, कारण ते नागपाशाचा विनाश करते. आत्मसाक्षात्कार घडला की मीपणा लोप पावतो, चिंतामुक्ती होते. परमेश्वर चरणी आश्रय मिळताच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते. शंकराने तिसरा डोळा उघडून पाहताच मदन देव भस्मसात झाला. त्याचप्रमाणे हे गणराया, तुझी कृपादृष्टी पडताच विघ्नांचे निर्दालन होते, विघ्ने नष्ट होतात. हा उमापुत्र गजानन विघ्नांचे हरण करणारा, अद्भुत तेज धारण करणारा आणि सर्वांचे मंगल करणारा आहे. मी त्यास भक्तिपूर्वक वंदन करतो. ज्याच्या चरणी आठही सिद्धी लीन आहेत, ज्याने आदिशक्तीला उत्पन्न केले आहे, अशा त्या मंगलमूर्ती गजाननाला सर्वप्रथम वंदन करावायचे नाही तर अन्य कोणाला वंदन करावे. धनुष्यधारी श्री शंकराचे, उमामहेश्वरांचे दैवत स्वरूप पूजन करावे, त्यांची सेवा करावी हा हेतू मनात ठेवून स्वतः श्रीहरी विष्णू गजाननाचे रूप घेता झाला आणि शिवसैन्याच्या मदतीने विघ्नाचा नाश करून सेवा आणि कार्याचे दोन्ही हेतू श्री विष्णूंनी साध्य केले. श्री गणेशाचे पूजन कार्यान्वयी केले असता कोणतेही विघ्न येत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. याच कारणाने श्री गणेशास वंदन. आता श्री गणेशाची माता अर्थात शिवाची स्त्री, जी आदिशक्ती म्हणून प्रख्यात आहे, तिच्या चरणी नतमस्तक होतो. जिने चराचर सृष्टी निर्माण केली, जी विश्वमाता आहे, जिला कोणी कालीमाता म्हणतात तर कोणी तिला मायारूपाने जाणतात. तिला कोणी दक्षाची मुलगी म्हणून, कोणी पर्वतमाता किंवा भक्तिभावाने ती विश्वमाऊली म्हणून ओळखतात. परंतु बारकाईने पाहू गेल्यास ती कोणाची मुलगी वा कोणाची पत्नी आहे यात काही देखील तथ्य नाही. कोणतेही कार्य घडण्यासाठी ती कारणीभूत ठरते. तिचे सामर्थ्य न लाभल्यास कार्य करणारा कर्ता देखील अपंग, अधू व असहाय्य ठरतो. तिच्यामुळेच कर्त्याला मान आणि महत्त्व मिळते. कोट्यावधी ब्रह्मांडाची रचना करण्याचे खेळ ती लीलया करते आणि तिची इच्छा नसेल तर क्षणार्धात ती ब्रह्मांडाचा नाश देखील करते. ज्याप्रमाणे कळसूत्रीच्या खेळात सूत्रधार बाहुल्याला नाचवतो, त्याचप्रमाणे अनंत कोटी अशा या विश्वाचा पसारा देखील तिच्या इच्छेनुसार चालतो. तिच्या आघात कर्तृत्वाची ओळख अजून ब्रह्मादिकांनाही झालेली नाही. श्री विष्णू आणि श्री शंकरालाही तिचे सामर्थ्य नीटसे जाणवलेले नाही. जी एकमेकापासून विपरीत अशा विरोधी धर्मी पंचतत्वाची एकत्र सांगड घालते आणि त्यांच्याकडून ही अद्भुत विश्वरचना घडवून आणते, त्या आदिशक्तीला वंदन असो. अग्नी आणि पाणी ही परस्पर विरोधी तत्व असली तरी देखील त्यांचे मैत्रीपूर्ण संबंधातून बनलेले गाडे जगतजननीच्या सहभागामुळे कसे चांगल्या रीतीने हाकले जाते, याचे कोडे ब्रह्मादिकांनाही आजवर उलगडलेले नाही. समस्त विश्व तिच्या रूपाने व अस्तित्वाने नटलेले आहे. सर्व काही तिच्यामध्ये सामावलेले आहे, तरी ती सर्वापासून अलिप्त आहे. विश्वकार्यामध्ये ती रमलेली वा गुंतलेली नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रकाश पसरविणारा, तरीही आकाशापासून दूर असणाऱ्या सूर्याप्रमाणेच जिचे हे कार्य आहे, त्या विश्वमातेला माझे वंदन असो. आणि जो साक्षात ब्रह्म आहे, माया हीच ज्याची शक्ती आहे, त्या अनंत कोटी भगवंतालाही माझे वंदन असो. ज्याला सच्चिदानंद असे संबोधले जाते, ज्याचे सामर्थ्य केवळ श्रवण करून नाही तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन
जाणले जाते आणि त्यासाठी केवळ आत्मसाक्षात्कार हे साधन असते. ज्याला नाव नाही, रूप नाही, गंध नाही, असा तो निर्गुण, गुणातीत, निर्विकार आहे. तो शब्दातून व्यक्त होत नाही, म्हणून त्याला अंतर्मुख होऊन पाहावे लागते. साखरेचा गोडवा प्रत्यक्ष अनुभवता येतो, मात्र त्यास शब्दातून सांगता येत नाही. एखाद्या पदार्थाची चव ज्याने चाखली त्यालाच ती जाणवते. योगीजनांचा मूळ ठेवा असा तो आनंदी निदान जाणण्याकरता जन्ममृत्यूच्या पलीकडे पोहोचलेल्या ब्रह्मज्ञानी तत्त्वज्ञानाप्रमाणे असावे लागते आणि तसे घडले की चराचर सृष्टी आनंदमयी भासू लागते. त्या निर्गुण तत्वाशी एकरूप झाल्यावर गाठीशी केवळ परमानंद शिल्लक उरतो. हे जग जीवन सुंदर भासू लागते. कापराचा खडा जळत्या आगीत टाकला असता पेट घेतो आणि अग्नीचे रूप धारण करतो. त्याचे मूळ रूप शिल्लक राहत नाही. पाण्याचे थेंब तलावात पडले असता ते पाण्यातच मिसळून जातात. त्यांना पुन्हा बाहेर काढता येत नाही. ढगांचा गडगडाट होतो तेव्हा त्याचा ध्वनी आकाशातच विरून जातो. त्याला पुन्हा बाहेर काढल्याचे कुणी ऐकले आहे काय? जो ब्रह्मानंदी मग्न झाला, हरवून गेला, त्याच्यापाशी कसलाही भेदभाव राहत नाही. त्याच्या स्वतःविषयी असलेल्या सर्व जाणीवा नष्ट होतात. अहंभावाखेरीज नग्न असलेला असा तो सर्वत्र केवळ ब्रह्म पाहतो. ज्याप्रमाणे गायीला वनात सोडून द्यावे आणि बैलाचे पाय बांधून त्याच्या वृषणाला जोरजोराने डुशा देऊन दूध मिळवण्यासाठी प्रयत्न करावा किंवा गव्हाचे दाणे टाकून देत शिल्लक राहिलेला खोंडा जात्यामध्ये दळावा, सुपाने पाखडावा आणि उधळून द्यावा, त्यानुसार यातून केवळ व्यर्थ पसारा निर्माण होणे इतकेच काय ते घडते. स्वतः परावलंबी असताना दुसऱ्याला आपल्या स्वाधीन करण्यासाठीची इच्छा बाळगणारी मंडळी ही चराचर सृष्टी मायेच्या अधीन आहेत, हे साधे तत्त्व देखील विसरतात. आयुष्य क्षणभंगुर आहे. आपण व आपले आप्तस्वकीही नश्वर म्हणजे मरण पावणार आहेत, याचे ज्ञान असतानाही जर का कोणाचा वियोग झाला तरीही सर्वजण शोक व्यक्त करतात. ही भ्रांत मनाला समजून येत नाही. मनामध्ये सतत अशा आकांक्षा निर्माण होत राहतात. मात्र मनासारखे झाले नाही, निराशा झाली की त्याची कर्मकहाणी हे जीव सर्वांना सांगत राहतात. आपण पंगू, हतबल असताना देखील, आपल्या मनासारखे काय होत नसताना देखील कर्तृत्व आणि शक्तीचा व्यर्थ बडेजाव दाखवून आपण मनाला व्यर्थ त्रास देत राहतो. करता करविता दुसरा कोणी आहे. आपला देह देखील आपल्या मालकीचा नाही. मन ही मायेच्या अधीन आहे. अभिमान आहे, मात्र तोही दुःख निर्माण करणारा आहे, हे लक्षात येत नाही. भवसागरातील दुःखात मानव प्राणी व्यापलेला आहे, तरी त्याचा अभिमान काही केल्या कमी होत नाही. 84 लक्ष योनीमधून फिरून आल्यावर मनुष्य देह प्राप्त झाला आणि तरीही तो व्यर्थच दवडला. आत्मज्ञान प्राप्त केले नाही, परमानंद मिळवण्याचा मार्ग शोधता आला नाही आणि माणूस प्राणी पुन्हा पुन्हा क्षणिक सौख्यालाच भुलून गेला. अंध माणसाच्या हाती परीस आला तरी त्यास अमंगळ वस्तू समजून तो टाकून देतो. त्याचप्रमाणे गर्भवासाच्या अंधारातून बाहेर पडलेला मनुष्य प्राणी पुन्हा अंधारातच चाच पडत राहतो. आपण जोवर आत्मशोधन करत नाही, अंतर्मुख होऊन चिंतन व मनन करत नाही, तोवर आपल्याला दुःखाचे मूळ समजत नाही. दुःखाअभावी जे काही आहे ती सुखाची खाण आहे, हे ज्याला कळले त्यालाच परमानंद प्राप्त होतो. अभिमान हे सर्व दुःखाचे मूळ आहे आणि त्याचा त्याग केल्याने सौख्यानंद प्राप्त होतो. आरसा स्वच्छ केला की प्रतिबिंब देखील स्पष्ट दिसते. नरदेहाच्या चौकटीमधील मन हे काचेसारखे शुद्ध व स्वच्छ असावे. विचारशक्तीच्या पाऱ्याचे पापुद्रे त्यावर चढवले की त्याचे आरशासारखे दिसणारे प्रतिबिंब खरे, अचूक आणि उत्तम दिसते. अभिमानाच्या धुंदीत राहू नये. अंतर्दृष्टी जागृत राहावी. आत्मबिंबात निरखून पाहायचे असेल तर आरशाला विवेक बुद्धीने पाहावे. देहाविषयीचा अभिमान गळाला की सर्व वासनाही नष्ट होतात. मायेच्या जाळ्यामध्ये भय नाहीशी होते आणि भवसागरात काही शिल्लक उरत नाही. जसे डोळ्यात मोतीबिंदू पडल्याने अंधत्व येते, मात्र शस्त्रक्रिया केल्यावर दृष्टी सतेज होऊन व्यवस्थित दिसू लागते. जसे सूर्याच्या आड पडदा आल्यास तो देखील झाकवला जातो, तसेच चित्तरूपी आरशात मळ साठला की अंगचा गुण देखील झाकला जातो, उजळून प्रकट होत नाही. आत्मा स्वतःच ब्रह्म आहे आणि मायेची उपाधी हा त्याचा गुण. या गुणापायी चित्त आणि मन यात जीवाशिवाय इतका भेद निर्माण होतो. शिव हा परब्रह्म स्वरूप आहे, त्यामुळे शिव आणि जीव यात परमभेद आहे. जीव अनेक जन्मातून भ्रमण करीत असतो आणि वासना हा या साखळीचा दुवा आहे. शिवतत्व निश्चल, निर्विकार आणि निराकार आहे. जीव नाशिवंत आहे तर शिव शाश्वत आहे, त्यास आदि व अंत नाही. जीव अनेक दुःखाने व्याप्त झालेला आहे. विषय वासना आणि उपादेय आसक्तीने बांधलेला आहे.
तो आत्मरूपाची ओळख जसजशी विसरेल किंवा सोडून देईल तसतशी त्याचे दुःख वाढेल. जीव हा माया आणि अहंभाव व्यक्त करतो. त्याला वासनाशक्ती अद्भुत वाटते. कर्तव्यबुद्धीने अशोच कर्माची खटपट विकत घेऊन त्यातही तो डावे उजवे असा भेद करीत राहतो. तो कोणाचीही नुसती जबाबदारी आपल्या माथी घेतो, नुसत्या उपाधी बाळगतो. तो सातत्याने सुखाच्या इच्छे मागे धावत राहतो आणि त्याच वेळी दुःख त्याचा पाठलाग करत राहते. हा सर्व मायेचा खेळ आहे. जीव म्हणतो मी मोठा असा मी होईन, धनी मालकोन सरवार हुकुमशाही गाजवेन आणि इतरांना नोकर बनवेन. जीव मनाशी ताठा आणि दुराभीन बाळगून खोट्या फुशारक्या मारतो. मी क्षणार्धात पृथ्वी इकडची तिकडं करेन अशी कल्पना रचतो. मी खरा युक्ती लढविणारा आहे, लक्ष्मी मला वश आहे, मी भाग्यवंत आहे की माझ्या शब्दाला सर्वजण मान देतात असेही तो सांगत राहतो. जोपर्यंत सिंह समोर येत नाही तोपर्यंत कोल्हे ओरडत असतात आणि जेव्हा मायेचा तडाखा पडतो तेव्हा दात काढून खाली पडतात. जोवर अंमल चढलेला आहे तोवर दारुड्याची बडबड चालू राहते. मात्र गालावर सणसणीत चपराक मिळाली की त्याला जाग येते, तो शुद्धीत येतो. त्याचप्रमाणे वृथा बडबड करणारा जीव आपल्याला चार चौघात मान मिळावा यासाठी खटाटोप करीत राहतो आणि अनेक दुःखे ओढून घेतो. अशा दुःखाने व्यापलेल्या जीवाला महत्त्व आणि मान देणारे देखील त्याच्यासारखेच गांजलेले असतात. ज्याप्रमाणे माकडाने गाढवाकडे राज्यकारभार सोपावा तसेच हे काहीसे असते. क्षणिक सुख मिळवण्यासाठी जीव मोहमायेच्या खाईत पडतो. सुखाचा काळ सरला की दुःख उभे टाकते आणि जीवाला रडवते. केवळ सुख मिळावे, दुःखाचे नामोनिशाणही दृष्टीस पडू नये असे जीवाला वाटत असले तरी तो त्याच्या अंतरीचा भ्रम आहे, जो कधी ना कधी दूर होतो. चित्त नामक वाद्याला घातलेली अभिमानरूपी गवसणी आवरण काढली की आत्मविचाररूपी नाद झंकारतो आणि क्रोध दूर होतो, नाश पावतो. पण असे कधी घडते? असे कोरडे स्वप्न कधी पडते? कारण मायेच्या जादूतून सर्वत्र पसरलेली मोहाची गुंगी दुःख घेऊन येते. निजलेल्या जीवाला जागे करण्यासाठी अन्य कोणी जीव जागृत असला पाहिजे. मोह त्यागण्याआधी मुळात निद्राभंग करण्याकरता तरी युक्ती वापरावीच लागते. जो स्वतःच जाळ्यामध्ये अडकलेला आहे, ज्याला त्या जाळ्याची जाणीव देखील नाही, जो सतत कामक्रीडा करण्यात मग्न आहे, तो इतरांना त्यापासून मुक्त कसे करेल? एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग कसे दाखवेल? एक मूर्ख दुसऱ्या मूर्खाला ज्ञान कसे देईल? पांगळ्या माणसाला थोटा हात नसलेला माणूस हाताचा आधार देऊन कशा रीतीने उभा करेल? शिवाय ते दोघे डोंगर वा पर्वत कसे चढतील? वृत्तीतील ताठरपणाने धुंद झालेले दोन मस्तवाल एकमेकांना सहाय्य करण्याऐवजी केवळ तोंडाने बडबड करीत राहतील. हे म्हणजे गावात राहणाऱ्या दासीने कुंटणखान्यात असलेल्या वेश्येला सतीधर्म शिकवण्यासारखे आहे किंवा अनेक ढोंगी विद्वानांनी वेदांताचा धर्मोपदेश करण्यासाठी बडाई मारण्याजोगे आहे. संसार रोगातून मुक्त करणारा वैद्य स्वतः प्रपंच जाणणारा असावा. त्याच्या अंतरात ब्रह्मज्ञान आणि वृत्तीत परमानंद विलसत असावा. डोळ्याला जरी वेगळेपण दिसत असेल तरी तो देहापेक्षा वेगळा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सुवर्ण स्त्री तसेच नातेवाईकाची माळ गळ्याला शोभून दिसत असली तरी ती खरी नव्हे. जो जगात राहतो परंतु जगाला देहाच्या बाहेर राहून पाहतो, जो अभिमान वृत्ती दूर सारून मायेच्या नाटकाकडे सावध वृत्तीने पाहतो, जो अहंकारासारख्या उपाधीपासून दूर आहे, जो मायेच्या पाशातून मोकळा झालेला आहे, जो आपल्या अंतर्यामीचे आत्म्याचे प्रतिबिंब स्वतःच्या डोळ्याने पाहतो, तो ब्रह्मतत्वाला पूर्णपणे पोहोचला आहे हे जाणावे. अशा ज्या ब्रह्मविभूती आहेत त्यांना सांप्रतकाळी सद्गुरू म्हणून संबोधतात. त्यांना माझ्यासारख्या अल्पमती भक्तिभावाने वंदन करीत आहे. गुरु साक्षात परब्रह्म आहेत हे जर कोणी असत्य मानत असेल तर त्या नराधमाला जन्मजन्मी नरकवास भोगावा लागतो. जरी वैराग्य प्राप्त केले, सर्व सुखाचा त्याग केला, तपसाधना केली तरीही गुरुकृपा लाभली नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. ध्रुव बाळावर उत्तम पूर्वसंस्कार होते तरी देखील नारद मुनींनी जेव्हा त्याला योग्य मार्ग दाखवला तेव्हाच तो ब्रह्मनिष्ठ झाला. रामकृष्णाला अनुक्रमे वशिष्ठ आणि सांदीपन हे गुरु लाभले नसते तर त्यांना आत्मसाक्षात्कार घडला नसता आणि आत्मजागृती आली नसती. अशा अनेक सद्गुरुमूर्ती विविध रूपे घेऊन या जगात आनंदाने विहार करीत असतात, भ्रमण करीत असतात आणि मार्गात मोक्षप्राप्तीसाठी इच्छुक असा कुणी एखादा दिसल्यास त्याला मुक्तीचा मार्ग दाखवितात. ब्रह्मतत्व जेव्हा देह धारण करून सद्गुरू रूपात अवतारतात तेव्हा त्यात माया मोहादी विकारांचा लवलेशही नसतो. मायेच्या योगाने निर्माण झालेले सत्वरज तम हे त्रिगुण ब्रह्मरूपाने सगुण अवतार धारण करून त्रिमूर्ती स्वरूपात अवतीर्ण झाले. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिरूपाकडे मायेने उत्पत्ती स्थिती व विनाश ही तीन कार्ये सोपवून त्यांच्यावर विश्वयंत्रणा चालवण्याची जबाबदारी दिली. ते देहाने विश्वकार्य करीत असले तरी ते स्वतःमध्ये जागृत आहेत. त्यांच्या सगुण तत्वाला मायेने वेढले तरी त्यागभेदाने ते चिन्मय रूपे आहेत.
भयदुःखाने गांजलेल्या अज्ञानी जीवांना भयसागरातून तारण्यासाठी ते मायेने वेगवेगळे अवतार घेऊन अपार दया दर्शवतात. प्रपंचाची गदा कोसळली आहे अशांना सद्गुरू प्रकट होऊन मुक्तिरूप औषधी देण्याकरता आत्मजागृतीरूपी मात्रा चाकण्यास देतात. अनुसूयेच्या पोटी या तिन्ही देवांनी कृप होऊन जन्म घेतला आणि दीन दोबळ्यांचा उद्धार करण्याचा मुख्य हेतू मनाशी बाळगत ते यतिवेश धारण करून सर्वत्र संचार करू लागले. सामान्य जनामध्ये भक्तिमार्गाचा प्रसार करावा, त्यांच्या मनातील शंका कुशंकाचे निरसन करावे, अजान अज्ञानी जीवांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्राप्ती करून द्यावी, हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते. जणू त्यांच्या रूपाने पृथ्वीवर लोखंडाच्या शोधार्थ परीस फिरत होता आणि जिथे कुठे लोखंडाच्या गाठी अजान व अज्ञानी भक्त दिसतील त्यांचे रूपांतर सोन्यामध्ये करत होता. किंवा एखादा निष्णात तज्ज्ञ वैद्य हातात औषधाचे भारे घेऊन पृथ्वी तलावर फिरत होता आणि व्याधीग्रस्त जन शोधून काढीत त्यांना बरे करत होता. ज्याप्रमाणे हे त्रिमूर्ती श्री गुरु दत्तात्रय रूपाने यतिवेश धारण करून पृथ्वीवर विलक्षण दयाभावाने भक्तरक्षणार्थ अवतारले, तेव्हा त्यांचे चरणी माझे मन सदा निकट राहो. कामधेनू दूर सारून गाढवाची पूजा करणे नशिबात यावे असे माझ्या बाबतीत न हो, अशी ही दत्तमाऊली संसार तपाने पोळलेल्या जनासाठी कृपेची सावली झाली. मला तर त्यांच्या रूपाने पृथ्वीवर साक्षात कल्पतरू उगवला असे वाटते. श्री गुरु दत्तात्रयाने पृथ्वी तलावरील गाणगापूर हे क्षेत्र इंद्रभुवनाप्रमाणे पावन केले आहे. भक्तांचा तारणहार या हेतूने नरसिंह सरस्वती नाम धारण करून गाणगापूर येथे वास्तव्य केले. लीला चमत्कार घडवून अनेक भक्तांचा उद्धार केला. जे प्रापंचिक त्रासाने बाधित झाले त्यांना उपदेश करून बाधामुक्त केले. त्यांनी भक्तिमार्ग वाढविला, सद्धर्माची स्थापना केली आणि मोहनिद्रेचा भंग करून अवतार लीला प्रकट केला. श्री नरसिंह सरस्वतींनी ज्या लीला घडवल्या त्या माळेमध्ये कौस्तुभमणी ओवावेत अशा प्रकारे श्री गुरुचरित्रात गुंफलेले आहेत. त्या निमित्ताने श्री गुरुचरित्राचे सारांश रूपाने व्यवस्थित वर्णन करावे असा हेतू मनात जागृत झाला आहे आणि श्री दत्तगुरु तो नक्कीच पुरवतील. भक्तांचा उद्धार करून श्री दत्त कर्दळी वनात गुप्त झाले व काही काळानंतर पुन्हा प्रकट होऊन अक्कलकोट येथे अवतरले. पाण्याच्या खळखळ वाहणाऱ्या चंचल प्रवासमान वृत्तीचे, कुणासही स्वपरिचय न देणारे श्री दत्तभक्तांच्या आग्रहामुळे सहज चंचल भारती हे नाव स्वीकारते झाले. त्यांचे बोलणे असंबंध होते आणि मन उपाधीपासून कोसो मैल दूर होते. त्यांच्या अवतीभोवती कायम संतती व संपत्ती मिळावी या अपेक्षेने भक्तजन गोळा होत असल्याचे दिसून येत असे. मात्र या भक्तामधून काही सत्शिष्य त्यांना एकरूप भावनेने शरण गेले आणि स्वतःच त्यांच्या चरणी अर्पण करते झाले. चंचल भारतींच्या त्या सत्शिष्यामध्ये देखील ज्याचा संसार शुष्क झालेला आहे आणि ज्याच्या अंगी योगवृत्ती विलसत आहे असा एक तेजस्वी मणी मी स्वतः प्रत्यक्ष पाहिला. त्यांचा जन्म कोळी जाती झाला असला तरी आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्यांना अखेर सर्वोच्च सौख्यधाम प्राप्त झाले. आत्मा देहापासून निराळा असतो. जात ही केवळ त्या देहाची ओळख असते. शरीर विषयासक्त आहे. मोह आणि देहाचे भान नाहीसे झाले की आत्मबिंब शुद्ध स्वरूपात शिल्लक राहते. आनंद भारती नावाची सदानंद व्रतीची योगविभूती सध्याचे ठाणे बेटावर राहत होती. त्यांनी माझ्या मनाला चालना स्फूर्ती दिली, प्रेमभावे आज्ञा केली आणि त्यांचे गुरुवर्य अक्कलकोट स्वामींच्या लीला वर्णन करावयास सांगितले. त्यासोबत त्रिगुणात्मक श्रीदत्त, श्रीपादवल्लभ यती व श्री नरसिंह सरस्वती यांच्या अवतारमालेचे वर्णन करून त्या तिघांच्या जन्माचे आख्यान श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या आधारे सारांश रूपाने सांगून या कथांचे सूत्र पहिल्या अध्यायापासून पुढे नेत त्यातूनच अक्कलकोटस्थ सद्गुरू स्वामी महाराजांच्या अतर्की लीलांचे वर्णन करावे असेही सांगितले. हा ग्रंथ श्री गुरुचरित्राचा उत्तरार्ध व्हावा अशा रीतीने विस्तृत ओळीबद्ध रचना जेणेकरून तो गुरुलीलामृत रूपाने सद्भक्तामध्ये रूढ होईल अशी आज्ञा आणि आशीर्वचन त्यांनी आनंद भारतींनी दिले. त्यानुसार या ग्रंथारंभी मी पुन्हा पुन्हा श्री गुरुचरणांना वंदन करतो. त्यासोबतच मातापित्यांना वंदन करून त्यांच्याही चरणी मस्तक ठेवतो. जे प्रपंच मार्गाला कटाळून त्याचा त्याग करते झाले, आत्मज्ञानाचा मार्ग कष्टपूर्वक साध्य करते झाले, ज्यांनी ब्रह्मानंदाची प्राप्ती केली आणि त्याच आनंदाचे निमग्न झाले अशा त्या संत शिरोमणी ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांनी पृथ्वी तलावर येऊन दीनदुबळ्यांचा उद्धार केला. त्या संत श्रेष्ठांना मायामोह आणि अहंकाराची भावना कधी स्पर्श करती झाली नाही. प्रपंचात रमलेल्या अज्ञानी जीवांना त्यांनी काव्यरूपी औषध पाजून त्यांच्या डोळ्यात अज्ञानरूपी अंजन घालून आत्मसाक्षात्काराचा बोध केला. म्हणून त्या दयासागर संतजनांनाही मी वंदन करतो.
आता सर्व वाचक श्रोत्यांना प्रार्थना आहे की सद्गुरूंच्या लीला वर्णन करता येतील, त्यासाठी मी करीत असलेल्या या ग्रंथरचनेला आपण आशीर्वाद आणि शुभेच्छारूपी सहकार्य करावे. कारण तुम्ही पुढाकार न घेतल्यास मी बापडा भय आणि लाजे काजेच उगीचच मागे मागे राहील. तशी अवस्था माझ्यावर येऊ न देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या बालकाची बुद्धी मठ स्वरूपाची व कुचकामी आहे, म्हणून मी तुमचे चरण धरून तुमच्यापाशी अभय दान द्यावे असा हट्ट करत आहे. मी स्वतः विविध पातकांनी वेढलेला अज्ञानी मतिमंद स्वतः सिद्ध करून हा अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करू. ज्याप्रमाणे जन्मांध व्यक्ती दृष्टी नसल्यामुळे सूर्याचे तेजस्वी रूप वर्णन करू शकत नाही, रात्री चमकणारे असंख्य अगणित तारे मोजू शकत नाही, त्याप्रमाणे हा गुरु महिमारूपी सिंह माझ्यासारख्या कोल्याला कसा बरे समजेल. माझ्या हातून हे सर्व काही लिखाण घडेल हे तरी कसे सांगू शकेल. मात्र जर का तुम्ही श्रोत्यांची कृपादृष्टी माझ्यावर प्रेमभावनेसह राहिली आणि तुम्ही माझा हात धरून हा लेखनपाठ पाटीवर लिहून घेतला, तरच हा ग्रंथ पूर्णत्वास येईल. तेव्हा हे कृपेचे दान आपण माझ्या पत्रात टाकावे आणि माझ्या हातून श्री गुरु लीलामृत नामक महान ग्रंथ शब्दबद्ध करून घ्यावा. हे अक्कलकोट निवासी श्री सद्गुरुराया, तुझा जय जयकार असो. स्वामी समर्था, आपणही माझ्यावर दया करा. आपले महात्म्य आपणच जाणता, तेव्हा त्याचे प्रकटन माझ्या मुखातून व्हावे असा वर मला द्या, ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे. श्री दत्तात्रेयाने माझ्या मनाला स्फूर्ती देऊन निर्माण केलेल्या या श्री गुरु लीलामृत ग्रंथाचा पहिला अध्याय मी सद्भावनेने श्री गुरुचरणी अर्पण करीत आहे. श्री आनंद भारती आणि हरिभक्त यांच्या समाधानातून निर्माण झालेल्या श्री गुरु लीलामृत ग्रंथातील प्रारंभिक नामनाचे वर्णन करणारा हा पहिला अध्याय श्री दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.